सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि सारंगची पांडुरंगाच्या कृपेने त्यांच्याच मंदिरामध्ये भेट झालेली असते. तर इथे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव असतो. डोळे बंद करून इथे आता दिवा लावल्यानंतर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्याकरिता इथे आता जे काही प्रयत्न केले जात असतात आणि त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतात ना, त्या अडचणी आता दिवा लावल्यामुळे दूर होत असतात आणि आपण आपल्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण करू शकतो आणि ध्येयापर्यंत पोचू शकतो, असं इथे मावशींनी सांगितलेलं असतं. म्हणजे व्यंकटेशच्या आईने व्यंकटेशला सांगितलेलं असतं. आणि आता प्रेक्षकांनो, इथे आता पांडुरंगाच्या कृपेने सारंग सावली एकत्र आल्यानंतर सारंग आपल्या सावलीला कन्व्हिन्स करून तिला पुन्हा एकदा घरी यायला सांगतो. आणि सावली, त्यांची 2 मुलं आणि सारंग हे आता चौघेजणं पुन्हा एकदा मेंदळे कुटुंबामध्ये परत येणार असतात. तर येणाऱ्या भागामध्ये जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरत इथे आता सावली आणि सारंग यांचा मुलगा अबीर हा आता राजकुमारची वाट लावण्यासाठी, राजकुमारकडून बदला घेण्यासाठी मेंदळेंच्या घरी परत आलेला असतो. तर जगन्नाथने भविष्यवाणी केल्याप्रमाणे इथे आता सारंगच्या मुलाकडूनच आणि सावलीच्या मुलाकडूनच राजकुमारचा अंत होणार आहे, ही आता भविष्यवाणी खरी ठरणार असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे रतनला धडा शिकवण्यासाठी सारंग पुन्हा एकदा बेळगावमध्ये आलेला असतो. तो म्हणतो की आपण का पळून जायचं, आपण आता ह्या रतनला धडा शिकवायचा. आणि त्यासाठी इथे आता सारंग काय म्हणत असतो, सुशीला वहिनी, तू आणि ओवी तुम्ही दोघीजणी आता घरी परत जा. सुशीला म्हणते, सारंग दादा, अहो तुम्ही इथे माझ्यासाठी आलात ना, माझी मदत करण्यासाठी, आणि मी तुम्हाला संकटात टाकून निघून जाऊ का? ते शक्य होणार नाही. मी तुमच्याबरोबर इथेच थांबणार. ओवी म्हणते, बाबा मी पण स्ट्रॉंग आहे, मी पण तुझीच मुलगी आहे ना, मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही आहे. त्या दोघी जायला काही तयार नसतात. सुशीला म्हणते की सारंग दादा, मी काय म्हणते, इथे आता बेळगावमध्ये ना आमचे पाहुणे आहेत, रतनला माहिती नाही आहे, मी आणि ओवी आम्ही तिथे थांबू का? कारण सारंग जेव्हा रतनला पकडेल किंवा त्याला मारेल तेव्हा त्या ठिकाणी आता त्याची तारांबळ उडायला नको ना, म्हणून इथे त्याने काय केलेलं असतं, ओवीलासुद्धा तिच्याबरोबर जायला सांगितलेलं असतं. ओवी जर सेफ असेल तर सारंग इथे रतन आणि त्याच्या गुंड्यांची धुलाई करू शकतो. त्यामुळे सारंग आता पाहुण्यांच्या इथे सुशीलाला सोडून जात असतो. पण त्याच ठिकाणी आता पाहुण्यांच्या इथे रतनचे गुंड असतात. ते सुशीला आणि ओवीला पकडायला जातात. तेव्हा सुशीला त्या लोकांना अडवते आणि ओवीला तिथून पळून जायला सांगते. तेव्हा ओवी आता त्या ठिकाणी लपून बसलेली असते जिथे सावली असते. ती सावलीलाच भेटते आणि सावली तिला लपून ठेवते. सारंग इथे आता फोन करतो देवाला आणि म्हणत असतो की इथे बेळगावमध्ये मी रतनला धडा शिकवायला आलो आहे, पण अरे इथले पोलीस लोकंसुद्धा त्या रतनच्याच बाजूने आहेत. आमच्यावरती चोरीचा आळ घेऊन आम्हाला इथे अरेस्ट करणार होते, पण आता आम्हाला सोडून दिलं आहे. पण त्याला धडा तर शिकवायला हवा ना. तेव्हा इथे लगेचच देवा म्हणतो, काळजी करू नको सारंग, फक्त तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव. इथून मला जे शक्य होईल ना ते मी करतोय. तर इथे आता सिनियर अधिकाऱ्यांना फोन करून तो बेळगावमध्ये असलेल्या लोकांना आता दम द्यायला सांगणार असतो. तेव्हा इथे रतनच्या गुंडांची आणि सारंग रतनची पुन्हा एकदा धुलाई करतो आणि त्या ठिकाणी तो उभा राहिलेला असतो पुन्हा एकदा रतनची वाट बघत. आणि तिथे आता अबीर आलेला असतो. तो म्हणतो, काका अहो तुम्ही मला परत भेटलात, याचा अर्थ तुम्ही मला आधीसुद्धा भेटलात, तेव्हासुद्धा माझी मदतच केलीत आणि आतासुद्धा भेटलात, म्हणजे नक्कीच तुम्ही माझी मदत करणार. तेव्हा इथे तुम्ही मला भेटलात हे खूप चांगलं झालं, असं तो म्हणत असतो. सारंग त्याला गाडीवरती बसवतो आणि त्याच्याजवळ गप्पा मारत असतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही माझ्या घरी चला ना. तो म्हणतो, नाही नको नको, मला घरी यायला मिळणार नाही.
आणि तेव्हा इथे सावली आता सुंदर असं गाणं गाते. तेव्हा ओवी तिच्याच इथे असते ना. ओवी म्हणते, खरंच किती छान गाणं गायलत तुम्ही. मी तुमचा आवाज आधीपासूनच ओळखत होते असं मला वाटते. तुमचा आवाज तर मला ओळखीचा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग सगळीकडे ओवीला शोधत असतो. आणि तेव्हा ओवी आता जायला निघते. तेव्हा सुशीला, सारंग यांना ओवी सापडते. तेव्हा इथे आता सुशीलाचे जिथे पाहुणे असतात ना, त्या ठिकाणी सुशीला, ओवी आणि इथे सारंग तिघेही जण थांबलेले असतात. आणि तेव्हा गावामध्ये आता एक कार्यक्रम असतो. प्रेक्षकांनो, सावली आता व्यंकटेशला आवडत असते आणि त्याच्या आईला सुद्धा. तेव्हा व्यंकटेश म्हणत असतो, आई, पण सावली माझ्या आयुष्यात येईल असं मला वाटत नाही. काही ना काहीतरी अडचणी येतच आहेत. ती म्हणत असते की आपल्या आता गावामध्ये मंदिरामध्ये पांडुरंगाचा खूप मोठा इथे आता उत्सव असतो. तिथे सगळेजण डोळे बंद करतात आणि दिवा लावतात. दिवा मग आता दिवा जो लावेल ना, त्याच्या आयुष्यातली सगळी संकटं दूर होणार आणि त्याला हवं ते सगळं मिळणार. तेव्हा तू तिथे जा आणि दिवा लाव. तेव्हा इथे आता ही बातमी कळलेली असते सारंगला. सुशीलाने सांगितलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो की मला तर फक्त माझ्या आयुष्यामध्ये माझी बायको सावली परत हवी आहे. 8 वर्ष झाली तिचा काही पत्ता नाही आहे. मला फक्त माझ्या आयुष्यात तीच हवी आहे. तेव्हा मी सुद्धा तिथे जाऊन दिवा लावणार. ओवी म्हणते, बाबा तुला दिवा लावायचाच आहे. आई आपल्याला हवी आहे ना, आणि तुला जिंकावं सुद्धा लागणार आहे. तेव्हा त्या ठिकाणी आता सगळ्यात आधी सावली आलेली असते. सावलीने आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली असते. अबीरसुद्धा तिथे असतो. त्यानंतर सारंग आलेला असतो. सारंग आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधतो. व्यंकटेश आलेला असतो. व्यंकटेशने पट्टी बांधलेली असते. आणि तिथे आता सुशीला आणि ओवीसुद्धा आलेले असतात. सगळेजण असतात. ज्या लोकांना एंट्री घ्यायची असते त्यांनीसुद्धा डोळे बंद केलेले असतात. आणि सगळे आता पायऱ्या चढून मंदिरामध्ये येतात. आणि मग मंदिरामध्ये आल्यानंतर दिवा शोधायचा आणि मग दिवा इथे आता लावायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग आणि सावलीचा हात एकमेकांच्या हाताला लागतो. तेव्हा सारंगला आणि सावलीला एकमेकांचा भास होतो. सारंगने सावलीला उचलून घेतलेलं असतं. त्यानंतर सावलीने सारंगला भरवलेलं असतं. त्याचा हात हातात पकडलेला असतो. सगळ्या गोष्टी आता त्यांना आठवतात. आणि मग काय, दिव्यापर्यंत दोघेही एकाच दिव्यापर्यंत पोचलेले असतात. आणि मग इथे आता काडीपेटीने दिवा पेटवायला जातात आणि एकाच देवाची वात दोघेही जण लावतात. तेव्हा प्रेक्षकांनो, दिवे लावल्यानंतर डोळ्याची पट्टी काढली जाते. तेव्हा इथे पट्टी काढल्यानंतर दोघेही एकमेकांना बघतात आणि दोघेही दिव्याकडे बघतात. सावली आणि सारंगने एकच दिव्याची वात लावलेली असते. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की तुम्ही दोघांनी तर एकच दिव्याची वात लावली, म्हणजे तुमच्या दोघांची इच्छा काही एकसारखी होती की काय? तेव्हा इथे आता सारंग सावली एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसतात. 8 वर्षानंतर सावली सारंगला भेटलेली असते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, सावली. तेव्हा सावली आता लगेच तिथून निघून जात असते. ती अबीरचा हात पकडून त्याला घेऊन जात असते. तेव्हा सारंग म्हणतो, सावली थांब, कुठे जातेस तू? सावली म्हणते, कोण सावली? मी तुमची सावली नाही आहे. तुमची सावली 8 वर्षांपूर्वीच तुमच्या आयुष्यातून निघून गेली ना, आणि तुम्ही तिला जाऊ दिलत. त्यामुळे आता मी तुमची सावली वगैरे कुणी नाही आहे. तेव्हा इथे आता सारंग सावलीला सांगतो, 8 वर्षामध्ये त्याच्या आयुष्यात किती आणि काय काय बदल झाला आहे ना, ते सगळं सांगितलं जातं. त्याला ओवी कुठे सापडली हे सुद्धा सांगितलं जातं. अबीर हा सावलीचा मुलगा आहे, म्हणजे हा माझा मुलगा आहे हे त्याला समजलेलं असतं. सावली सांगते की मी प्रेग्नंट होते आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगायला आले. तुम्हाला राजकुमार सरांनी सांगितलं ना, तरीसुद्धा तुम्ही माझा शोध घेतला नाहीत, मला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीत. तेव्हा सारंग म्हणतो, राजकुमार दादांनी प्रेग्नन्सी रिपोर्ट नाही तर डिवोर्स पेपर दाखवले आणि त्याच्यावरती तुझी असलेली सही. तेव्हा सावली म्हणते, हे सगळं खोटं आहे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, सारंगने सावलीला सगळं सत्य सांगितलेलं असतं. आणि सावलीसुद्धा सारंगला सगळं सत्य सांगते की कशा पद्धतीने गुंडांनी हल्ला केला आणि तिच्या एका मुलीला तिच्यापासून दूर केलं. तेव्हा सारंग म्हणतो, ती हीच मुलगी आहे का ओवी? कारण मला त्याच हॉस्पिटलच्या बाजूला ओवी सापडली होती. गुंडांच्या तावडीतूनच मी तिला वाचवलं आहे. तेव्हा इथे ओवी आणि अबीर हे दोघेजण जुळे भावंड आहेत हे आता सावली सांगते. दोन्ही भावंड आता मिळालेले असतात आणि सावली सारंगची दोन्ही मुलं जिवंत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेंदळे कुटुंबामध्ये एक बाबा आलेले असतात, ज्योतिषी बाबा.
ते तिलोत्तमाला म्हणतात की जे तुझा भूतकाळ तू जमिनीमध्ये गाडलेला आहेस ना, तो भूतकाळ तुझ्या समोर येऊन उभं राहणार. जिला तू अपशकुनी म्हणालीस ती शुभ बनून तुझ्या घरामध्ये येणार आहे. जे तुला हवंय ना तुझ्या घरासाठी ते तुला तीच देणार आहे. सावली परत येणार आहे असं आता त्या बाबांनी तिलोत्तमाला सांगितलेलं असतं. तेव्हा तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग म्हणतो, सावली चल घरी. आपल्या घराची विस्कटलेली घडी आता तुलाच बसवायची आहे. घरामध्ये काही मनासारखं घडत नाही आहे. सगळेजण घरातून बाहेर पडलेत. सोहम, तारा, नील सगळ्यांना घरातून बाहेर काढले. तेव्हा तूच आपल्या घराला आता सावरू शकतेस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावली म्हणते, ठीक आहे मी येते तुमच्याबरोबर. काय खरं खोटं सगळं तिथेच करूया. तेव्हा इथे सारंग, सावली आणि त्यांचे 2 बाळ यांना घेऊन आता मेंदळे कुटुंबामध्ये परत येत असतात. तेव्हा इथे सावली आणि सारंगला बघून आणि त्या 2 बाळांना बघून इथे आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सारंगच्या आणि इथे मोनिकाच्या सुद्धा. तर अशा रीतीने अबीरला आणि ओवीला बघून राजकुमार टेन्शनमध्ये आलेला असतो. जगन्नाथची भविष्यवाणी त्याला आठवते की सावलीचं जे बाळ असेल ना या घराचं वारस तेच तुझा अंत करेल. आणि आता त्याचा अंत करण्यासाठी अबीर त्या ठिकाणी पोचलेला असतो. त्याला बघून राजकुमार पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. तर अशा रीतीने सारंग पुन्हा एकदा आपल्या सावलीला आणि आपल्या मुलांना घेऊन मेंदळे कुटुंबामध्ये परत आलेला असतो.